नामदेव देवा राऊत, जर मी तुमच्यावर बोलायला लागलो तर अक्षरशः तुम्हाला कर्ज सोडून जावं लागेल। तुमचे दारूचे दुकान अक्षरशः रोहित पवारांनी मागच्या पंचवर्षाला बंद केले होते। पिये हाणायची पाळी आली, याच्यावरून ओळखून घ्या तुम्हाला तुमच्या त्या पक्षामध्ये किती किंमत आहे। तुमच्याकडे शाळा, जबरदस्त शाळा आहे, दारूचे दुकान आहे, मोठा दवाखाना आहे। रोहित पवार यांना माझे सुद्धा चॅलेंज आहे। नामदेव देवा राऊत, काल जे तुम्ही राम शिंदे साहेबांवर टीका केली ते आम्हाला कुणालाच मान्य नाही। जर मी तुमच्यावर बोलायला लागलो तर अक्षरशः तुम्हाला कर्ज सोडून जावं लागेल। राम शिंदे साहेब मंत्री असताना तुम्हाला कायमस्वरूपी राम शिंदे साहेबांजवळ खुर्ची बसायला राहायची। जिल्हाधिकारी नगर यांच्या कार्यालयात तुम्हाला जिल्हाधिकाऱ्यांपाशी जवळ खुर्ची बसायला राहायची। आता आज तुमची काय परिस्थिती आहे ते सगळ्यांना माहीत आहे, मला माहीत आहे। पण जशी काल तुम्ही टीका केली तशीच मी टीका करणार। तुम्ही जेवढे बोलले तेवढेच मी बोलणार, मी जास्त बोलणार नाही। तुमचे दारूचे दुकान अक्षरशः रोहित पवारांनी मागच्या पंचवर्षाला बंद केले होते, तरी सुद्धा त्याच्यामुळे तुम्ही रोहित पवारकडे गेले। आणि आत्ता निवडणुकीत रोहित पवार यांनी सभेत सांगितलं होतं मी परत दारूचे दुकान बंद करणार आहे, तरी सुद्धा तुम्ही त्यांचाच उदोउदा करतात। आणि तुम्ही ज्या माणसांच्या जेव्हा मोठे झालात तुम्ही आज त्यांच्यावर टीका करू लागलात। तुम्ही ज्या माणसांच्या जेव्हा बरेच मोठे झालात तुम्ही त्यांना बरेच दिवस झाले नाव ठेवतात। तुमच्याकडे भरपूर जे आता ज्याची हिस्ट्री काढू नाही कोणाची, तुमच्याकडे शाळा, जबरदस्त शाळा आहे, दारूचे दुकान आहे, मोठा दवाखाना आहे, अजून इतर काय असतील, ही काय मला काढायची आवश्यकता नव्हती। पण हे सांगायचं कारण ज्यांच्या जेव्हा मोठे झाले त्यांनाच नाव ठेवले लागले आहेत। त्याचं माझ्याकडे काही नाही, मी हाय असाच आहे, उपऱ्या आणि कवा मी मला काय नाही, मला कटोर नाही, काय करा हाना मला काय करा, मी नाही भेटत नाही, हाय असा उपऱ्या फक्त माझा जो फक्त माझ्याजवळ कधी गोळ्या घालून मारा तरी अडचण नाही। तो इतर तसं माझ्याकडे अजिबात काही नाही। आम्ही तरी सुद्धा आमचे सरकार आहे, केंद्र सरकार आमचं, महाराष्ट्र सरकार आमचं, तरी सुद्धा आम्ही तुम्हाला एक शब्दाने दरा देणार नाहीत। तुम्हाला कुठल्या तुमच्या परपंचात हानी होईना असं आम्ही तुम्हाला दरा देणार नाहीत, कारण ते आमच्या रक्तात नाही। आणि हे उत्तर तुम्हाला मी देणे अपेक्षित नाही। तुम्ही आमदार लेवलचे माणसं आहेत, मी छोटासा भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आहे। ह्या तुमच्या व्हिडिओला उत्तर पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, नगरपंचायत ते सदस्य असतील कोण, त्यांनी तुम्हाला उत्तर दिले पाहिजे। पण मी आपला छोटासा कार्यकर्ता तुम्हाला उत्तर देतो। तसंच रोहित पवार यांना माझे सुद्धा चॅलेंज आहे। तुम्ही 1200 मध्ये निवडून आला, फक्त ते 2 तालुक्यामध्ये। आमच्या गावचे सरपंच शरद यादव एकाच गावामध्ये 500 मताच्या लीडने निवडून आले आहेत। त्याच्यामुळे तुम्ही एवढं वाह करू नका, एवढ्या मोठ्याला मिरवणूक काढायची काही गरज नाही। 1200 मतं म्हणजे काहीच नाहीत। अहो सरपंच उपसरपंच 1200 मध्ये निवडून आलेत, तुम्ही 2 तालुक्यात म्हणून तेवढं निवडून आलेत, हे असं चुकीचं करू नका। आणि आम्ही तुम्हाला अजिबात कुठं तारा देणार नाहीत। हे आमचे राम शिंदे साहेब यांच्यावर जर कुणी काय बोलले, जे तसं बोलते तसंच त्यांना आमच्याकडून उत्तर मिळेल। हे आमचे राम शिंदे साहेब हे गोरगरिबांना सहकार्य करणारे माणसं आहेत। आणि तुम्हाला नाही सहकार्य केलं, तुम्हाला किती वर्ष सहकार्य केलं, तुमचं काय घरी झालं असेल ते झालं असेल, तुम्ही तिकडे गेले आणि तिकडे जाऊन राम शिंदे साहेबांना नाव ठेवू लागले आहेत। नामदेव देवा राऊत, तुम्हाला माझी विनंती आहे, तुम्ही आणि आम्ही आपण सगळेच जण पहिले शिवसेनेत होतो, त्यानंतर तुम्हाला काय झालं असेल तुम्ही परत अजित पवार कर्जला बोलवलं, राष्ट्रवादीत गेले, तिकडं तुमचं जमलं नाही, पुन्हा भारतीय जनता पार्टीत आले, नंतरच्या काळात पुन्हा राष्ट्रवादीत गेले। आता कोणीकडे जाते ती तुम्हालाच माहिती, आम्हाला काय माहीत नाही। शेवटी तुमचा विचार तुमच्यापाशी, आम्ही हाय त्या जागेवर आहेत। आम्ही शिवसेनेत होतो, शिवसेनेत असताना कायमस्वरूपी भारतीय जनता पार्टी शिवसेना युती राहत होती कायमस्वरूपी। ती युती तुटली
तर मी साहेबाबरोबर काही कंटिन्यू राहिलो आणि अजून जीव गेला तरी चालेल, एक वेळेस फाशी घेणार, जीव गेला तरी चालेल, कुणी मारा हाना काय करा, हाणू नाही कोणाच घेणार मी, हाणून कोणाच घेणार नाही मी, डायरेक्ट गोळ्या घातलं मला तर मी तरच मरू शकतोय. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो, तुम्ही राम शिंदे साहेबांवर कुणी टीका करू नका. जर टीका केल्यास जशाच तसे उत्तर दिले जाईल असं मी सर्वांना सांगतो. हे असं मला जमणार नाही. नामदेव देवा राऊत, तुम्ही रोहित पवारांचे किती गुणगान गायले आहेत, तरी सुद्धा तुम्हाला राशींच्या एका कार्यक्रमामध्ये पे हाणायची पाळी आली. याच्यावरून ओळखून घ्या तुम्हाला तुमच्या त्या पक्षामध्ये किती किंमत आहे. अजूनपर्यंत कुणीच पे हाणलेला नाही, ती तुमच्यावर पाळी आली, त्याच्यावर तुम्ही ओळखून घ्या असं मी तुम्हाला विनंती करतो. आणि परत आमचे राम शिंदे साहेबांवर, खासदार सुजाता विखे पाटील यांच्यावर व इतर आमच्या मोठ्या पदाधिकाऱ्यांवर टीका करू नये अशी तुम्हाला माझी हात जोडून विनंती. जय शिवराय, जय भीम, जय मातंग समाज, जय मल्हार, सत्यमेव जयते.